नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे असे काही वाक्य आपण समजून घेणार आहोत की ज्या वाक्यांचा दैनंदिन जीवनामध्ये प्रत्यक्ष वापर केला जातो। जेव्हा आपण ही वाक्य वाचणार आहोत, वाचून जेव्हा आपण ते समजून घेणार आहोत, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की अरे हो, खरोखर ही वाक्य दैनंदिन जीवनात वापरली जातात आणि म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे युजफुल इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली यूज, म्हणजेच दैनंदिन वापरातील काही इंग्रजी वाक्य। अशी वाक्य जर समजा आपण पाहत राहिलो किंवा वाचत राहिलो तर आपल्याला आपण जेव्हा बोलत असताना आपण सहजरित्या ऐकलेली वाक्य आपण बोलू शकतो किंवा वाचलेली वाक्य आपण बोलू शकतो, बरोबर। आपल्या कानावरून गेले असतील किंवा आपल्या नजरेखालून गेले असतील तर अशी वाक्य आपण सहजरित्या जेव्हा आपण संभाषण करत असतो, एकमेकांशी आपण जेव्हा कम्युनिकेशन करत असतो, तेव्हा अशा प्रकारची वाक्य आपण सहज बोलू शकतो आणि म्हटलेलं आहे युजफुल इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली यूज, म्हणजेच आपल्या दैनंदिन वापरातील काही इंग्रजी वाक्य। हे वाक्य समजून घेत असताना आपल्याला आवश्यकता असते ती म्हणजेच आपल्याला त्या वाक्यामध्ये आलेले जे काही शब्द असतात त्या शब्दांचा अर्थ माहिती असणं अपेक्षित आहे। त्या शब्दांचे जर अर्थ माहिती असतील तर वाक्य रचना आपण सहजरित्या करू शकतो आणि म्हणून प्रथम शब्दसंग्रह वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण ती वाक्य रचना सहजरित्या समजून घेऊ शकतो किंवा त्या प्रकारची लहान लहान वाक्य आपण सहजरित्या बोलू शकतो। हे आपल्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर आपल्या पाल्यासाठी किंवा अवतीभोवती जे कोण असतील की ज्यांना आवश्यकता असेल अशा सर्वांना ही माहिती शेअर करा जर आपल्याला माहिती आवडली असेल तर। ओके, आणखीन एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण पोल घेतोय, पोलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे प्रश्न विचारले जातात, 1 2 3 4 अशी ऑप्शन दिली जातात। जो प्रश्न असेल त्या प्रश्नाला अनुसरून त्या प्रश्नाचं उत्तर सिलेक्ट करा आणि तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका। आणि जर नवीन प्रकारचे काही प्रश्नांची आवश्यकता असेल किंवा कोणत्या प्रकारच्या प्रश्न आपण देऊ शकतो पोलच्या माध्यमातून त्याचीही प्रतिक्रिया तुम्ही कळवू शकता, म्हणजेच त्याच्यावर आधारित आपण ते प्रश्न देऊ आणि तुमच्यापर्यंत ती माहिती येऊ शकेल। ओके, तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे युजफुल इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली यूज। युजफुल इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली यूज म्हणजेच दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्य। पहा, फर्स्ट सेंटेन्स, लिस्ट द वर्ड्स। लिस्ट द वर्ड्स, वर्ड्स म्हणजेच काय तर शब्द, लिस्ट म्हणजेच काय तर यादी। लिस्ट द वर्ड्स म्हणजेच शब्दांची यादी करा, शब्दांची यादी करा। सेकंड पहा, होल्ड युअर पेन इन दिस वे। होल्ड युअर पेन इन दिस वे। होल्ड युअर पेन, पेन म्हणजेच काय तर लेखनी, इन दिस वे म्हणजे या पद्धतीने किंवा या रीतीने। ओके, होल्ड युअर पेन, होल्ड म्हणजेच धरणे, होल्ड म्हणजेच काय तर धरणे, धरा। ओके, होल्ड युअर पेन इन दिस वे म्हणजेच तुमची लेखनी या पद्धतीने किंवा या रीतीने धरा। थोडक्यात आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स ह्या दिलेल्या असतात किंवा दिल्या जातात, त्या आपण अवगत करणं गरजेचं आहे। बरेच आपण पेन कशा पद्धतीने धरतो याच्यावर सुद्धा आपली हँडरायटिंग डिपेंड असते। ओके, नेक्स्ट पहा, थर्ड नंबर, शो मी द वे। शो मी द वे, वे मीन्स मार्ग किंवा रस्ता किंवा वाट आपण त्याला म्हणत असतो। शो म्हणजे दाखवणे। सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ समजून घ्या। शो मी म्हणजेच मला दाखवा, काय दाखवा, मार्ग दाखवा किंवा रस्ता दाखवा। शो मी द वे, मला रस्ता दाखवा किंवा मला मार्ग दाखवा। नेक्स्ट, लिसन टू व्हॉट द टीचर्स से। लिसन टू, लिसन टू म्हणजेच काय की ऐका। व्हॉट द टीचर्स से, टीचर्स म्हणजे शिक्षक, सेज म्हणजेच काय सांगणे,
की शिक्षक काय सांगतात ते लक्षपूर्वक ऐका. ओके. नेक्स्ट, टू स्पीक लाऊडली इज नॉट गुड. टू स्पीक लाऊडली इज नॉट गुड. टू स्पीक, स्पीक म्हणजे बोलणे, लाऊडली म्हणजे कसं मोठ्याने, इज नॉट गुड ते चांगले नाही, म्हणजेच मोठ्याने बोलणे बरे नाही. टू स्पीक लाऊडली इज नॉट गुड म्हणजेच मोठ्याने बोलणे बरे नाही. नेक्स्ट, कीव अप क्वाइटली. कीव अप क्वाइटली, क्वाइटली म्हणजेच शांतपणे, क्वाइटली मीन्स शांतपणे, कीव म्हणजेच रांग, कीव अप क्वाइटली शांतपणे रांग लावा, शांतपणे रांग लावा. पुट दिस कप ऑन दॅट टेबल. पुट दिस कप ऑन दॅट टेबल. बघा किती सिंपल आहे. फक्त काय तर या ठिकाणी आपल्याला शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे असतात आणि त्यानुसार वाक्य रचना ऑलरेडी तयार झालेली असते. फक्त वाक्याचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. वाक्याचा अर्थ केव्हा कळेल, जेव्हा आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती असतील. ओके. पहा, पुट दिस कप ऑन दॅट टेबल म्हणजेच काय तर हा कप त्या टेबलावर ठेवा, हा कप त्या टेबलावर ठेवा. नेक्स्ट, शो युअर फेस. शो युअर फेस. शो युअर फेस, शो मीन्स दाखवणे, युअर म्हणजेच तुमचा किंवा तुझा, फेस म्हणजेच चेहरा, तुझा चेहरा दाखव. नेक्स्ट, रन नाऊ. रन म्हणजे धावणे, पळणे, नाऊ म्हणजे आत्ता. रन नाऊ म्हणजेच आता पळा किंवा आत्ता धावा. ओके. सिट इनसाइड. सिट मीन्स बसणे, इनसाइड म्हणजे आतील बाजूला, इनसाइड म्हणजेच काय आतील बाजूला, म्हणजेच सिट इनसाइड म्हणजेच आत बसा, सिट डाऊन म्हणजेच खाली बसा. ओके. हे शब्द आपल्याला माहिती असायला हवे. स्टँड आउटसाइड. स्टँड आउटसाइड, स्टँड मीन्स उभे राहणे. कुठे उभं राहायला सांगितलेलं आहे तर आउटसाइड. आउटसाइड म्हणजेच बाहेर. स्टँड आउटसाइड बाहेर थांबा किंवा बाहेर उभे राहा. नेक्स्ट, डू इट डेली. डू इट डेली. डू मीन्स करणे. कसं करायचं आहे, डेली. डू इट डेली म्हणजे ते दररोज करा. डू इट डेली म्हणजेच ते दररोज करा. पुन्हा पुन्हा सांगतोय, जर वाक्यातील शब्दांचे अर्थ माहिती असतील तर वाक्य रचना समजायला अवघड नाही. ओके. म्हणून शब्दसंग्रह वाढवा, शब्दसंपत्ती वाढवा. त्याच्यातून काय होणार आहे, आपल्याला या सर्व गोष्टी समजायला सोप्या जाणार आहे. नेक्स्ट, वॉक केअरफुली. वॉक केअरफुली, वॉक मीन्स चालणे, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, काळजीपूर्वक चाला. ओके. नेक्स्ट, रन फास्ट. रन फास्ट. रन फास्ट, रन म्हणजे धावणे. कसं धावायला सांगितलेलं आहे, फास्ट. फास्ट म्हणजे जलद किंवा वेगाने. रन फास्ट वेगात पळा, वेगात धावा, जलद धावा किंवा जलद पळा. ओके. नेक्स्ट, रीड इट. रीड मीन्स वाचणे, इट मीन्स ते. रीड इट ते वाचा, ते वाचा. वाचाल तर वाचाल, मराठीमध्ये म्हण आहे, माहिती असेल याचा अर्थ. ओके. रीड इट मीन्स ते वाचा. नेक्स्ट आहे सिट बिसाइड मी. सिट बिसाइड मी, सिट म्हणजे बसणे, बिसाइड म्हणजे बाजूला. कोणाच्या बाजूला तर माझ्या बाजूला, माझ्या बाजूला बसा. सिट बिसाइड मी, माझ्या बाजूला बसा. नेक्स्ट, स्टँड बिहाइंड द डोअर. स्टँड बिहाइंड द डोअर. बिहाइंड म्हणजेच पाठीमागे. कशाच्या पाठीमागे, द डोअर, दरवाजाच्या पाठीमागे काय करा, स्टँड म्हणजेच उभे राहा, दरवाजाच्या मागे उभे राहा. स्टँड बिहाइंड द डोअर म्हणजेच दरवाजाच्या मागे उभे राहा. किती सिंपल आहे की नाही, सोपं. म्हणून अशाच प्रकारची वाक्य आपण पोलच्या माध्यमातून सुद्धा घेणार आहोत. म्हणून पोल मध्ये विचारलेले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर द्या
फक्त ऑप्शन सिलेक्ट करू नका, तर कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुमचं उत्तर तुम्ही कळवा. ओके, म्हणजे तुमचं उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. म्हणून फोनद्वारे जे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा नक्कीच सोडवा. आणि माहिती कोणीही स्किप करून पाहू नका, कारण स्किप केल्याने महत्वाची माहिती बऱ्याच वेळा स्किप होत असते. ओके, म्हणून माहिती स्किप न करता पहा, ती संपूर्ण पहा. एकतर संपूर्ण पहा, नाहीतर पाहूच नका. याचं कारण आहे अर्धवट घेतलेली माहिती ही बऱ्याच वेळा आपल्याला अडचणीत आणू शकते. परिपूर्ण ज्ञान असेल तर ठीक आहे. ओके, त्यासाठी सांगतोय माहिती स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजू शकेल. नेक्स्ट, कॅच मी इफ यू कॅन. कॅच मी इफ यू कॅन म्हणजेच शक्य असेल तर मला पकड. कॅच मी इफ यू कॅन, शक्य असेल तर मला पकड. कॅच म्हणजेच पकडणे, मी म्हणजेच मला, इफ म्हणजेच जर, यू कॅन म्हणजेच तुला शक्य असेल तर मला पकड. कीप क्वाइट और गो अवे. कीप क्वाइट और गो अवे, गप्प बस नाहीतर निघून जा. गप्प बस नाहीतर निघून जा, अशा प्रकारचं वाक्य आहे. तुम्ही शांतपणे ऐका, तुम्हाला निघून जायला सांगितलेलं नाही. पे द फाईन. पे द फाईन. पे द फाईन मीन्स दंड द्या किंवा दंड भरा. प्लेस दिस बॉक्स हिअर. प्लेस दिस बॉक्स हिअर म्हणजेच ही पेटी इथे ठेवा. वेअर द क्लीन क्लॉथ्स. वेअर द क्लीन क्लॉथ्स, वेअर म्हणजेच घालणे किंवा परिधान करणे, क्लीन म्हणजे स्वच्छ, क्लॉथ्स म्हणजे कपडे. वेअर द क्लीन क्लॉथ्स म्हणजेच काय की स्वच्छ कपडे परिधान करा किंवा स्वच्छ कपडे घाला. नेक्स्ट, ड्राय युअर हँड्स ऑन दिस टॉवेल. ड्राय युअर हँड्स ऑन दिस टॉवेल. ड्राय म्हणजेच काय, कोरडे करणे. ड्राय युअर हँड्स ऑन दिस टॉवेल म्हणजे तुमचे हात टॉवेलने कोरडे करा. तुमचे हात टॉवेलने कोरडे करा. नेक्स्ट, हँड मी दॅट बुक. हँड मी दॅट बुक. हँड मी दॅट बुक म्हणजेच माझ्या हातात पुस्तक द्या. माझ्या हातात पुस्तक द्या. नोट माय वर्ड्स. नोट माय वर्ड्स, नोट म्हणजे थोडक्यात नोंद करून ठेवणे. काय नोंद करायला सांगतोय तर माय वर्ड्स, माझे शब्द लिहून ठेवा. नोट माय वर्ड्स, नोट डाऊन म्हणतो ना आपण, लिहून घ्या. तसंच नोट माय वर्ड्स, माझे शब्द लिहून घ्या. माझे शब्द लिहून घ्या. ओके, नोट माय सेंटेन्सेस. ओके, बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्सेस इन अवर डेली लाईफ. हे जे वाक्य आहेत हे वाक्य सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण हे वाक्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, उपयुक्त आहेत. नेक्स्ट, टेक एक्सरसाइज डेली. टेक एक्सरसाइज डेली, नेहमी व्यायाम करा. नेहमी व्यायाम करा, काळाची गरज आहे. नेक्स्ट, रीड इट वन्स अगेन. रीड इट वन्स अगेन. वन्स अगेन म्हणजेच पुन्हा, ते पुन्हा एकदा वाचा. रीड इट वन्स अगेन, ते पुन्हा एकदा वाचा. नेक्स्ट, गो होम डिरेक्टली. गो होम डिरेक्टली म्हणजे सरळ घरी जा. सरळ घरी जा. नेक्स्ट, हँग शर्ट अप. हँग शर्ट अप, शर्ट म्हणजे थोडक्यात आपला जो काही सदरा किंवा शर्ट असतो तो. शर्ट अडकवा. शर्ट, हँग शर्ट अप म्हणजे शर्ट अडकवा. नेक्स्ट, ऍड युअर फोन आन्सर. ऍड युअर फोन आन्सर म्हणजेच स्वतःचे उत्तर मिळवा. स्वतःचे उत्तर मिळवा. गो अँड टेक रेस्ट. गो अँड टेक रेस्ट. गो अँड टेक रेस्ट म्हणजेच जा आणि आराम करा. गो अँड टेक रेस्ट, जा आणि आराम करा. नेक्स्ट, टॉक प्रॉपरली. टॉक प्रॉपरली, टॉक म्हणजेच बोलणे, प्रॉपरली म्हणजेच व्यवस्थित.
टॉक प्रॉपरली म्हणजेच व्यवस्थित बोला. वेअर द स्वेटर. वेअर द स्वेटर म्हणजेच काय? स्वेटर म्हणजे थोडक्यात उब मिळण्याच्या दृष्टिकोनाने वापरला जाणारा एक वस्त्र. वेअर द स्वेटर, स्वेटर घाला. स्वेटर घाला. अँड लास्ट, ट्राय टू डू बेटर. ट्राय टू डू बेटर. ट्राय टू म्हणजेच काय? तर प्रयत्न करा. कसा प्रयत्न करा? डू बेटर, चांगले करण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू डू बेटर, चांगले करण्याचा प्रयत्न करा. किमान आपण प्रयत्न तरी करू शकतो. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. प्रयत्न करा, रडू नका. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून 34 जे काही सेंटेन्सेस होते ते आपण समजून घेतलेत. आशा आहे आपल्याला वाक्य आवडले असतील. पुन्हा एकदा सांगतोय, जर वाक्य समजून घ्यायचे असतील तर आपल्याला त्या शब्दांचे अर्थ माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. शब्दांचे अर्थ माहिती असतील तरच आपल्याला वाक्याचा अर्थ कळू शकतो आणि कळलेली वाक्य आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो. ठीक आहे. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अशा वाक्यांची माहिती मिळेल आणि ते सुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वाक्य बोलू शकतील, ते सुद्धा वापरू शकतील. ठीक आहे. तर लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.